मुंबईमध्ये जाऊयात। मुंबईमध्ये मनसे आक्रमक झालेली आहे। नाले सफाईच्या मुद्द्यावरून मनसेनं आक्रमक पवित्रा धारण केलेला आहे। काही परिसरांची पाहणी करत थेट आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे। नाले सफाई झालेली नाही असा मनसेचा दावा आहे आणि त्यासाठीच आता मनसेचे काही पदाधिकारी ज्यांनी पुढाकार घेतलाय पाहणीला सुरुवात केलेली आहे। नाले सफाईचा मुद्दा दरवर्षीच मुंबईमध्ये गाजतो। पावसाळा अजून सुरू व्हायचा आहे आणि त्यापूर्वीच नाले सफाई विरोधात मनसे आक्रमक झाली। जर नाले सफाईची कामं पूर्ण झालेली नसतील तर मात्र यंदाही मुंबईकरांना त्याचा त्रास सहन करावा लागू शकेल अशी मनसेची भूमिका आहे आणि त्याचमुळे मनसे नेते हे बोटीतून या परिसराची पाहणी करण्यासाठी उतरलेत। थेट नाल्यात उतरत मनसेचे नेते आणि पदाधिकारी इथे पाहणी करताना पाहायला मिळतात। ये खाली बसणार आहे। हॅलो विक्रम, ऑन एअर आहे फ्रेम। तर बोटीतून मनसेचे नेते इथे प्रवास करतायत आणि नाले सफाई झालेली नाही हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। सकाळपासूनच मनसेचे नेते विविध भागामध्ये फिरतायत। काही ठिकाणी आंदोलन सुद्धा करण्यात आली आणि आता इथून नाले सफाईच्या दाव्यानंतर मनसेकडून रियालिटी चेक करण्याचा हा एका अर्थी प्रयत्न आहे। नाले सफाईच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आहे। माहीमच्या परिसरामध्ये सध्या ही सगळी पाहणी केली जातीये। खरं तर मुंबई पालिकेकडून काही दिवसांपूर्वीच नालेसफाईची कामं हाती घेण्यात आलेली होती। डेडलाईन आधी ही सगळी कामं पूर्ण केली जातील असा शब्दही देण्यात आलेला होता। मात्र पावसाळा हा तोंडावर आहे असं असताना नालेसफाईची कामं पूर्ण झालेली आहेत की नाहीत याचा रियालिटी चेक करण्यासाठी मनसेचे नेते पदाधिकारी थेट रस्त्यावर उतरलेत। माहिती जाणून घेऊयात। ऋतिक गणकवार आपल्यासोबत आहेत। ऋतिक, बोटीमधून मनसेचे नेते पाहणी करतायत, काय त्यांना आढळून आलंय? नक्कीच आपण बघतोय की सध्या मिठी नदीमध्ये आपण आहोत आणि समोर बघतोय की मनसे नेते यशवंत किल्लेदार नगरसेवक आहेत या विभागाचे। माहीम कॉजवे पासून ते बोटीमधूनच पाहणी करायला सुरुवात त्यांनी केलेली आहे। आपण बघतो की मिठी नदीमध्ये आहोत। पूर्णतः मिठी नदी खालून अस्वच्छ आहे, पूर्णपणे काळं पाणी या मिठी नदीचं आपण बघू शकतो आणि थोडंच हा जर आपण ब्रिज ओलांडला तर अक्षरशः मिठी नदीवरती कचरा तरंगून आल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत महापालिकेनं वारंवार आणि जी महायुती सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे महापालिकेमध्ये त्याने जो मिठी नदीचा गाळ आहे त्याच मुद्द्यावरती सत्तेवरती आलेला आहे। मात्र अद्यापही मिठी नदीची जी साफसफाई आहे ती पूर्ण झालेली नाही आहे। यंदा देखील की मिठी नदी आपण बघितलं तिची सफाई फोलच ठरल्याचं पाहायला मिळतंय। सर्व पाणी काळपट पडलेलं आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी सर्व आता मनसे नेते यशवंत किल्लेदार पाहणी करताना पाहायला मिळत आहे। बोटीमध्ये ते ही पाहणी करायला सुरुवात केली असून आपण बघतोय की याच ठिकाणी सर्व जे माहीम कॉजवे ते संपूर्ण जो बँड्रा परिसर आहे त्या ठिकाणचा जो कचरा जो आहे त्याची पाहणी करतायत। कारण की या ठिकाणी अद्यापही आता अवघ्या 2 ते 3 दिवसांमध्ये पावसाचं आगमन मुंबईमध्ये होणार आहे। मात्र मिठी नदीची स्वच्छता जी आहे ती पूर्णपणे झाली नसल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत स्थिती अतिशय वाईट आहे। बोटीने देखील या ठिकाणी अनेक मासेमार जे आहेत ते या ठिकाणी मच्छीमारी करतात, मात्र पूर्णपणे काळपट पाणी पडलेलं आहे। त्याच्यामुळे त्रास जो आहे तो त्यांना होतो। घाण दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरते, आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे। खाली बघतोय आपण की पूर्णपणे या ठिकाणी खाली घाण आहे ते दाखवतायत। आपण बघतोय की बांबूच्या माध्यमातून आतमध्ये कचरा जो आहे तो अद्यापही असल्याचं त्यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे। सगळा कचरा आहे, हा सगळा कचरा आहे याच्यामध्ये। एक ॲटलिस्ट 4 फूट तरी हे जायला हवं होतं। काय आहे कुठे काय आहे मला सांगा ना। काठी जातच नाही आतमध्ये। हा सगळा गाळ आहे, हा सगळा गाळ आहे। हा बघ, हा सगळा गाळ आहे। गाळामध्ये काठी एक वर येत सुद्धा नाही आहे। म्हणजे अशी परिस्थिती आहे। मला वाटतं की मुंबई महानगरपालिकेने या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिला पाहिजे। कारण तुम्ही करोडो रुपये मिठी नदीवर खर्च करताय। 2005ला 26 जुलैचा जो पाऊस आला तेव्हापासून आपण मिठी नदी साफच करतो आहोत, पण अद्याप मिठी नदी साफ होत नाही आहे। तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे। राजकारण
एका बाजूला ठेवा. राजकारणाचा भाग प्रत्येक वेळेला राजकारण करायला पाहिजे अशातला काही भाग नाही आहे, परंतु नालेसफाईच्या वेळेला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करता, दुर्लक्ष करता, लिथर्जिकनेस दाखवता. यामुळे काय होतं आहे की मुंबईकरांना सफर व्हावं लागणार आहे. आणि मुंबईकर सफर केव्हा होणार? जेव्हा पाऊस पडेल तेव्हा. 26 जुलैचा जेव्हा पाऊस झाला तसा पाऊस होऊ नये हे सगळ्यांचीच इच्छा आहे, परंतु तसा पाऊस होण्याचीही गरज नाही ह्या वेळेला. हार्डली 2-2.5 तास जरी कंटिन्यूस मोठा मुसळधार पाऊस पडला तरी मुंबईची तुंबई होणार आहे. हे यावरून सिद्ध होत आहे. ही नदी नाही तर मला हे गटारच दिसतंय. हे सगळं पाण्याचा क्वालिटी बघितलं ज्या महापालिका आयुक्त आहेत त्या तर असं म्हणतात की सकल भागातलंच पाणी तुंबतं, मुंबई काही तुंबत नाही. मग मला एक सांगा, इतकी वर्ष जेव्हा मुंबई तुंबत होती तेव्हा प्रशासनावर जो विरोधक आरडाओरडा करत होते, टीका करत होते, मग ती का करत होते? मग त्यावेळेला देखील फक्त हे सकल भागातच पाणी साचत होतं असंच म्हणावं लागेल ना. तर हा कुठेतरी दिसतो आहे. प्रशासनाने किंवा सत्ताधाऱ्याने नवीन आलेल्या आयुक्तांना नीट फीडबॅक दिलेला दिसत नाहीये. प्रत्यक्ष पाहणी केली तर तुमच्या लक्षात येईल. या साईडला पाहिलं, ही जी इकडे थोडंसं पुढे नाला हा जॉईंट होतो, हा नाला आहे. हा नाला मिठी नदीला जॉईंट होत आहे. शेवटी मिठी नदी काय, मिठी नदीमध्ये सगळ्या मुंबईचे नाले येतात आणि ही नदी समुद्राला जाऊन मिळते. सर, आपण जर बघितलं एकीकडे 80% नाले सफाई झालाय असा दावा केला जातोय. आज आपण स्वतः बोटच्या साहाय्याने ही रिअलिटी चेक करतात. ते काय आढळून आलं की नाले सफाई झाले? खरं नाही झाली. हे बघा, हा नाला आहे, समोरून जो नाला येतोय ना तो मिठी नदीला मिळालेला आहे. अशा अनेक नाले ठिकठिकाणी मिठी नदीला मिळत आहेत. ही सगळी जी घाण आहे ना ही मिठी नदीत येते. आणि